जिल्ह्यातील शहादा शहरातील वसंतराव नाईक विद्यालयात मराठी टायपिंग परीक्षेदरम्यान चक्क 15 विद्यार्थी डमी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 2 दिवसापूर्वी या परीक्षा केंद्रावर होत असलेल्या परीक्षेत डमी विद्यार्थी असल्याची गोपनीय माहिती परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत तहसीलदार शहादा यांना मिळाली होती। त्यानुसार नायब तहसीलदार शैलेश गवते यांनी संबंधित परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली असता 25 विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी गैरहजर होता, तर उपस्थित 24 मधील 15 विद्यार्थी हे डमी असल्याचे आढळून आले आहे। या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी यांनी संबंधित 15 विद्यार्थ्यांवर डिबारची कारवाई केली असून सदर प्रकरणाचा अहवाल परीक्षा परिषदेकडे पाठवला आहे। दरवर्षी टायपिंगची परीक्षा होत असते, त्यात अनेक विद्यार्थी हे परीक्षा देऊ शकत नसल्यामुळे खासगी टायपिंग चालक हे त्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन डमी विद्यार्थी या टायपिंगच्या परीक्षेत बसवली जातात, मात्र यावर कोणतीही कारवाई केली जात नाही। मी गट शिक्षणाधिकारी डॉक्टर योगेश सावळे, पंचायत समिती शहादा, जिल्हा नंदुरबार। शहादा तालुक्यात वसंतराव नाईक येथे 3402 या केंद्रावर टायपिंग परीक्षा सुरू होती आणि या परीक्षेसाठी एकूण 25 विद्यार्थी प्रवेशित होते। त्यापैकी 24 विद्यार्थी उपस्थित होते, एक विद्यार्थी गैरहजर होता। तर या 24 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी डमी असल्याची माहिती मला नायब तहसीलदार शैलेंद्र गवते साहेबांकडून मला मिळाली। तत्पूर्वी शैलेंद्र गवते साहेबांना माननीय अध्यक्ष साहेब परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून एक गोपनीय माहिती मिळाली होती। त्यांनी त्यांच्या गोपनीय माहितीनुसार गवते साहेबांना पाठवलं होतं आणि त्या छाननीमध्ये 15 विद्यार्थी डमी असल्याचं आम्हाला निदर्शनास आलं। आम्ही या 15 विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची म्हणजे एक डिबार ची प्रोसेस केलेली आहे। पुढील ज्या परीक्षा होतील तर त्यांच्यासाठी त्यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जो काही अहवाल आहे तो आम्ही परीक्षा परिषदेकडे पाठवला आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी मिर्झा आफिक, नंदुरबार।